तर चला आपण बघूया। अखेर कर्जमाफी झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट तारीख दिली आहे आणि कोणाचे कर्जमाफ होईल ते पण सांगितलेलं आहे। तर चला आता आपण बघूया पुढे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल विधानसभेमध्ये जे घडलं ते शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे। सरकार निवडून आल्यानंतर गेले 3 महिन्यात कर्जमाफीचा क सुद्धा बोलत नव्हतं, परंतु शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली। शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षाचे आमदार आणि नेते होते, त्यांनी सरकारवर उठवलेल्या आवाजामुळे कर्जमाफी अखेर यश येत असल्याचं दिसत आहे। काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक चर्चा झाली, त्यामध्ये त्यांनी कर्जमाफी होण्याची तारीख व्यक्त केली। कर्जमाफीचा विषय आता पेटला आहे। विधानसभेत नेमकं काय घडलं, या कर्जमाफीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या तारखा व्यक्त केल्या आहेत आणि यामध्ये कोणत्या बँकांची कर्जमाफी ही करण्यात येणार आहे, कोणाकोणाला अपात्र ठरवण्यात येणार आहे, अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया। मित्रांनो, काल विधानसभेमध्ये जे काही घडलं ते सविस्तरपणे आता मी इथे सांगतो तुम्हाला। यासाठी सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे। पहिल्यांदा विरोधक जे आमदार आहेत त्यांनी स्पष्टपणे सरकारला जॉब विचारला की तुम्हाला निवडून यायला मते पाहिजे असतात, निवडून येण्यासाठी तुम्ही कोणत्याही खालच्या थराला जाता, अगदी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा तुम्ही काम केलं, म्हणजे ते नमो शेतकरी योजनेचे 2000 वरून 3000 रुपये करणार होता, कर्जमाफी सरसकट करणार होता, त्याचं काय झालं? तुम्ही असंच शेतकऱ्यांना किती दिवस फसवणार आहात? एकदा फसवलं म्हणून झालं का? परत निवडणुका होणार नाहीत का? शेतकऱ्यांची दिशाभूल का करत आहेत? अशा पद्धतीचं विधानसभेत विचार मांडण्यात आलेले आहे। असं खोटं बोलून आणि फसून तुम्हाला काय मिळते? पुढील निवडणुकीच्या टाईमला तुम्हाला शेतकरी एक सुद्धा मत देणार नाही, हे तुम्ही कधीच विसरू नका। अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे आणि विरोधकांनी विचारलेल्या कडक प्रश्नामुळे सरकारला जाग आल्याचं दिसून आलं। यावेळी अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले बघा। शेतकरी मित्रांनो, सरकार आता पूर्णपणे घाबरलेलं आहे। त्यातच तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे की सरकारने आता तारीख जाहीर केलेली आहे। नेमकं कोणत्या तारखेला एक कर्जमाफी होणार याची तारीख सुद्धा आता आली आहे। पण शेतकरी मित्रांनो, त्याआधी आपण पाहूया की कोणत्या बँकेची ही कर्जमाफी करण्यात येणार आहे। तर बघा, काही सिलेक्टेड बँका इथे आलेल्या आहेत, जसं बँक ऑफ बरोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, कॅनरा बँक आहे, पंजाब अँड सिंध बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, यूको बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक आहे आणि इंडियन बँक आहे। तर या काही बँकांची यादी इथे आलेली आहे, लिस्ट आलेली आहे, ज्याच्यामध्ये कर्जमाफी करण्यात येणार आहे। कर्जमाफी करण्यात येणाऱ्या काही खाजगी बँकासुद्धा आहे बघा। ॲक्सिस बँक आहे, ICICI बँक आहे, HDFC बँक आहे, फेडरल बँक आहे, इंडसइंड बँक आहे, IDFC आहे, एस बँक, बंधन बँक, कर्नाटका, CSB, त्यानंतर सिटी युनियन, DCB बँक, त्यानंतर धनलक्ष्मी आहे, त्यानंतर कोटक बँक आहे, नैनिताल बँक आहे, RBL बँक आहे आणि साऊथ इंडियन बँक आहे। इथे काही या खाजगी बँकांची यादीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे। तर या बँकेमध्ये IDBI बँक आहे, पुन्हा या बँकेमध्ये ही कर्जमाफी करण्यात येणार आहे, अशा सूचना RBI आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही सूचनासुद्धा याच्या जाहीर केलेल्या आहेत। त्यासुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कर्जमाफी कशा पद्धतीने करण्यात यावी, त्याचे नियम जारी करण्यात आलेले आहेत, ते नियमसुद्धा आपण इथे पाहणार आहे। तर बघा, पुढे बघूया।
शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या बँका आहेत या मोठे मोठे बँक आहेत आणि या बँकेमधून जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुमचे सुद्धा कर्ज हे माफ केले जाणार आहे। तर मग आता कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर करण्यात आली आहे आणि याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलेले आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही, यामधून काही शेतकऱ्यांना वगळण्यासुद्धा येण्याची बातमी देण्यात आलेली आहे। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात आले, तर बघा यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की सध्याच्या स्थितीला राज्यात पाहिलं गेलं तर राज्यात दररोज सरासरी 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जबाजारीमुळे होत आहे। सध्या राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे। गेल्या 56 महिन्यात राज्यात दररोज सरासरी 8 महिन्याची आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे होत आहे। तर यावर काय उपाय सरकारने काढलेला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, तर ते आपण इथे बघणार। राज्यात गेल्या वर्षी जानेवारी 31 डिसेंबर 2024 या एका वर्षात विदर्भ मराठवाड्यात 2706 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या। त्यामुळे अशा काही गोष्टींचा राज्य शासनाने विचार करून कर्जमाफीचा निर्णय हा घेतला आहे। त्याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे। आता ही तारीख तुम्हाला पुढे समजणार आहे की नेमकी ही तारीख कोणती आहे कर्जमाफी। तर आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे आणि सगळ्यात जास्त कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे याची संपूर्ण माहिती बघा। बरेच शेतकरी थकीत कर्जमाफ राज्य सरकार करेल अशा आशा ठेवून बँकेकडे घेतलेले कर्ज थकीत ठेवले, किंवा यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे किंवा जे शेतकरी रेग्युलरमध्ये कर्ज भरतात किंवा काही महिन्याखाली बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं थकीत असलेलं कर्ज रिन्यू केलं असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकार कर्ज माफ करण्याच्या अगोदर 4 गोष्टी कर्जदार शेतकऱ्यांच्या पाहिल्या जातात। तर त्या कोणत्या 4 गोष्टी बघणार आहे। यामध्ये काही गोष्टी खूप आनंदी असतील आणि काही गोष्टी मोठ्या प्रमाणात दुःखाच्या असतील। सर्वात पहिली जी दुःखाची माहिती आहे ती म्हणजे बँकेकडून ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज असेल अशा शेतकऱ्याला कर्ज बँक वसूल करत आहे, म्हणजे थकीत असेल। आणि सर्वात पहिलं जिल्ह्यामध्ये सहकारी बँक थकीत कर्ज मोठ्या प्रमाणात वसूल करत आहे। तर बघा, जे जिल्हा सहकारी बँक असते त्याचं कर्ज हे वसूल करत आहे। त्यानंतर कारण जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेच्या थकीत कर्जाचा आकडा जवळपास 2200 कोटी रुपयांच्या घरात गेला असून बँक आता आर्थिक अडचणीचा सामना करीत आहे। आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे बँकेचा परवाना रद्द होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे परवाना वाचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेला जवळपास 600 कोटी वसूल करावे लागणार आहे। तर सहकारी बँकेबद्दल सर्व बँकाच्या अधिकाऱ्यांनी कर्ज वसुलीवर भर देण्याची सूचना जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेला दिली। त्यामुळे ज्यांचा आता थकीत कर्ज असेल अशा शेतकऱ्यावर बँकेकडून मोठ्या प्रमाणात एक प्रकारचा प्रेशर निर्माण केला जात आहे। शेतकऱ्याच्या मोबाईलवर बँकेकडून कॉल केले जात आहे आणि बँकेकडून नोटीस देखील दिली जात आहे। त्याचबरोबर कर्ज न भरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल अशा सूचना आता बँकेकडून शेतकऱ्याला दिल्या जात आहे। कारण कर्जमाफी करण्याच्या अगोदर अशा प्रकारचा दबाव शेतकऱ्यावर निर्माण केला जातो, परंतु या दबावामध्ये बरेच शेतकरी आपलं थकीत असलेलं कर्ज बँकेला परतफेड करतात किंवा ते कर्ज रिन्यू करतात। जर शेतकऱ्याला बँकेकडून नोटीस येत असेल किंवा कॉल येत असतील तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, तर बघा, आपण बँकेकडून घेतलेले कर्ज आहे ते माफ होण्यासाठी शेतकऱ्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतला असेल ते कर्ज रिन्यू करायचं नाही, म्हणजेच थकबाकीचे पैसे अजिबात बँकेंना भरायचे नाही। तर रिन्यू कर्ज करायचं नाही आहे आणि थकबाकीचे जे पैसे आहे ते बँकेंना भरायचे सुद्धा नाही। जर तुम्ही थकबाकीचे पैसे भरून आपलं कर्ज रिन्यू केलं तर तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे, म्हणून तुमचं कर्ज माफ केलं जाणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या। जर तुम्हाला कर्ज घेतलेल्या बँकेकडून कॉल करण्यात आला तर बँकेला सांगायचं राज्य शासनाने त्यांची वचन नियमात कर्जमाफी करणार आहेत
असं आश्वासन राज्य शासनाने शेतकऱ्याला दिलं आहे। त्यामुळे जे आमचं थकीत कर्ज आहे ते कर्ज आम्ही बिलकुल त्या ठिकाणी बँकेला परत करणार नाही, असं त्यांना उत्तर द्यायचं आहे। तर बघा, 2017च्या कर्जमाफीमध्ये 48 लाख शेतकऱ्यांना 19,800 कोटीची कर्जमाफी देण्यात आली होती। तर 2019मध्ये 30 लाख शेतकरी 19-20 तर 20,000 कोटींची कर्जमाफी देण्यात आली। 2025मध्ये शेतकऱ्यांची थकबाकी आहे कोणत्या जिल्ह्यात किती आहे, तर 2017मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सरकार असताना, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं होतं। त्यानंतर लगेच 2 वर्षानंतर म्हणजे 2019मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांनी देखील बऱ्यापैकी कर्जमाफी शेतकऱ्याला दिली। त्यानंतर 6 वर्षांनी 2025मध्ये देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांची बैठक झाली। यामध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बँकेच्या आलेल्या धमकीच्या फोनमुळे घाबरून तुम्ही चुकीचे पाऊल अजिबात उचलू नका। कर्जमाफी ही होणारच आहे, कारण राज्याच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे जनतेचा विश्वास असतो, त्यामुळे कर्जमाफी नक्की होणार। शेतकऱ्यांनी थोडा संयम राखावा। तर अशाच प्रकारची नवीन माहिती आपण या आपल्या चॅनलवर, विदर्भ YT या चॅनलवर देत असतो। तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।